महाराष्ट्रामध्ये अर्धवेळ स्त्री परिचारिका म्हणून ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय या महाराष्ट्रामध्ये घडत आहे। कारण की त्यांनी 50 रुपयापासून त्यांची कामाची सुरुवात केली आणि आत्ताच्या घडीला त्यांना फक्त आणि फक्त 3000 रुपये इतकेच त्यांना दर महिन्याला मानधन दिला जातं, पगार दिला जातो आणि तेही काही जिल्ह्यांमध्ये तेही वेळेवरती दिल्या जात नाही। आज आपण एका बाजूला लाडकी बहीण योजना चालू करतात, ठीक आनंदाची बाब आहे, आणि दुसऱ्या बाजूला या बहिणीवर का अन्याय, या बहिणी का सावत्र आहे की काय, असा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतोय। म्हणजे या महिला 30 वर्ष काम करूनही या परमनंट नाही, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा यांना काढून देणार की काय, असं देखील आमचा एक मागणी आहे महाराष्ट्र राज्य शासनाला। यांची देखील दखल या महाराष्ट्र राज्य शासनाने घेण्यात यावी, कारण की ह्या देखील तुमच्या बहिणी आहेत, ह्या काय सावत्र बहिणी नाहीत आणि ह्या नुसत्या महाराष्ट्रातून 10,000च्या वरती यांची संख्या आहेत। म्हणजे तुम्ही 10,000 परिवारांवरती एक प्रकारचा अन्याय करता। 3,000मध्ये यांच्या मुलाबाळांचा प्रश्न सुटतो का? आज कॉलेज असेल, त्यांचे घरदार असेल, काय मागणी असते आमच्या महाराष्ट्र शासनाकडे ज्या मागण्या आहेत की यांचा पगार वाढ करण्यात यावा, यांना परमनंट करून घेण्यात यावं, ही मागणी जी आहेत ही मागणी, आणि यांना जो अर्धवेळ म्हणून जो आहे यांना पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ कामावर करण्यात यावा, ही मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाकडे करतो। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नेमके किती कर्मचारी आहेत? आज सोलापूर 530। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।